नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दुग्धजन्य पदार्थातील भेसळबाजांना दणका. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यात प्रशासकीय यंत्रणेत शिस्तीवर भर देत भेसळी विरोधात धडक कारवाई सुरू झाली आहे. गेल्या 4 महिन्यात सांगली जिल्ह्यातील संशयित दूध संकलन केंद्रे, डेअरी आणि दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल 52 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाई दरम्यान दुधाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. या तपासणीचे अहवाल आता समोर येऊ लागले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार 4 ठिकाणच्या दुधाचे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून कमी फॅटचे अथवा पाणी मिसळलेले दूध विकून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झालं. अत्यंत गंभीर बाब म्हणजे एका ठिकाणचा दुधाचा नमुना मानवी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे आढळले आहे. या नमुन्यात आरोग्यास अपायकारक रसायने अथवा डिटर्जंट, युरियासारख्या घटकांची भेसळ असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रशासनाने घेतलेल्या नमुन्यांपैकी तब्बल 42 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्रलंबित आहेत. हे अहवाल आल्यानंतर कारवाईची व्याप्ती आणि गुन्ह्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. केवळ दूधच नव्हे तर खवा, पनीर, चक्का, तूप आणि बटर यासारख्या दुग्धजन्य पदार्थातील भेसळीचीही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्ह्यातील तब्बल 68 उत्पादने केंद्रे व विक्री केंद्रांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 2 ठिकाणचे पदार्थ निकृष्ट दर्जाचे आढळले. तसेच एका नमुन्याला प्रयोगशाळेनेही असुरक्षित ठरवले असून तो नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.